प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा नेहमीप्रमाणे अप्रतिम भाग तुम्ही आज बघत आहात आणि आज सर्वप्रथम तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आपण बघितलं होतं शुक्रवारी की अभिमन्यू सरांनी गौरीचे मोमोज खाल्लेत। आता गौरी अभिमन्यू सरांसमोर जाते आणि त्यांना पाणीच पिऊ देत नाही। गौरी त्यांना म्हणते, सर तुम्ही मला त्रास द्यायला इथपर्यंत आलात, तुम्ही माझा पाठलाग करताय सर। सर तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? अभिमन्यू सरांना एक तर तिखट लागलेलं असतं भयंकर। आता गौरी म्हणते, तिखट लागले का? लागणारच ना तुम्हाला तिखट, दुसऱ्यांच्या टेबलवर बसून दुसऱ्यांची ऑर्डर खाल्ल्यावरती गोड कशी लागेल, तिखट तर लागणारच। अभिमन्यू सर म्हणतात, दुसऱ्यांची? आता गौरी म्हणते, हो या टेबलावर तुम्ही बसलात ना ती आमचा टेबल होता आणि तुम्ही आमची ऑर्डर खाल्ली आहे। तेवढ्यात आता तो बिचारा हॉटेलवाला येतो आणि म्हणतो, काय झालं साहेब? गौरी म्हणते, काय झालं? अहो तुम्ही यांना कसं काय इथे बसू दिलं? तर आमची ऑर्डर होती ना। बरं बसू दिलं तर बसू दिलं, त्यांनी आमची अर्धी ऑर्डर संपवली हो। तिखट लागल्यामुळे अभिमन्यू सरांना नीटचं बोलता येत नाही, ते असे धापा टाकत बोलत असतात। मुद्दाम नाही बसलो, टेबल रिकामा होता। तो माणूस म्हणतो, सॉरी ताई, अहो चुकून झालं, मी बघितलंच नाही कोण बसलंय ते। अभिमन्यू सर आता पाण्याच्या ग्लासवर ग्लास पितायत। आता गौरीला लक्षात आलंय की यांना जास्तीच तिखट लागलंय। आता तो मन्या म्हणतो, ताई एकच प्लेट राहिली आणि तुला झणझणीत मोमो खायचे होते ना। आता हे अभिमन्यू सर म्हणतात, एवढे झणझणीत? अभिमन्यू सर म्हणतात, एवढे झणझणीत? गौरी म्हणते, हा ते जरा माझी चिडचिड झाल्यामुळे खात असते मी झणझणीत मोमोज, तोपर्यंत मला शांत नाही वाटत। आणि तुम्हाला तर माहितीच असेल की आज माझी चिडचिड काय झाली आहे ते। बरं हे घ्या, हे आईस्क्रीम खा, बरं वाटेल तुम्हाला। अभिमन्यू सर म्हणतात की गोड खात नाही मी। आता गौरी म्हणते, सर ते गोड आहे म्हणून नाही देते मी, ते थंड आहे ना म्हणून देतीये। तुम्हाला जे तिखट लागलंय ना ते पाणी पिऊन जाणार नाही, त्यासाठी हे आईस्क्रीम खा, जरा थंड खाल्लत ना तर बरं वाटेल तुम्हाला। हे घ्या, बरं खायचं का नाही खायचं ते तुम्ही तुमचं ठरवा। आता गौरी जाते निघून आणि आता तो हॉटेलवाला पाणी देतो त्यांना, पण आता अभिमन्यू सर पाण्याच्या ऐवजी आईस्क्रीमच चॉईस करतात। मी म्हणलं होतं ना प्रेक्षकांना तुम्हाला की अभिमन्यू सरांना नक्की गौरी गोड खाऊ घालेल, बघा तसंच झालं। अभिमन्यू सर पटापटा आईस्क्रीम खायला लागलेत आता। तिखटच तसं लागलं म्हणा त्यांना, असो। पण आता बघा हा प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी जरा मोठा दाखवलाय पण अप्रतिम दाखवलाय। अभिमन्यू सर आज व्यक्त झालेत तन्वीबद्दल, काय काय कसं कसं ते फक्त बघत राहा। गौरी बिचारी कोरडीच घरी आली आहे आणि पाणी पिऊन समाधान मानतीये आणि पाणी पिलेला ग्लास पण जोरात आपटते। आता तिचे बाबा म्हणतात, काय ग गौरी एवढी तनतन का करतीयेस? आता हा मन्या म्हणतो, तिला मोमोज खायला मिळाले नाही, कोण कुठले ते खडूस सर ते आले ना तिथे। गौरी विषय वाढवू देत नाही मन्याला आणि म्हणते की जा, दप्तर भरलेस का तू, जा आतमध्ये। मन्या म्हणतो, अगं आता तुझ्या सोबत तर आलो ना मी। गौरी म्हणते, जा मग भर दप्तर जा। आता तिचे बाबा विचारतात, काय ग बेटा काय झालं, ते सर काही बोलले का तुला? गौरी म्हणते, नाही बाबा काय नाही झालं। आता तिचे बाबा म्हणतात, इकडे ये बरं, काय नाही कसं, ये इथे बस बरं माझ्याजवळ। गौरी तू अशी बेचैन असली ना की रात्रभर मला झोप नाही लागत। खडूस सर भेटले का ग तुला? गौरी म्हणते, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ना कळतच नाही बाबा मला, मी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं ना तेच त्यांना आवडलं नाहीये बहुतेक। तिचे बाबा विचारतात, कशावरनं ग? गौरी म्हणते, त्यांनी ना मला वर्गाबाहेर उभं राहायची शिक्षा दिली होती आज। तिची आई विचारते, काय सांगतेस? गौरी म्हणते, हो म्हणजे होती तशी चूक माझी, ते त्यांनी जो गृहपाठ दिला होता ना त्याची वही माझी घरीच विसरली होती। पण ठीक आहे ना, वहीच विसरले होते ना, म्हणून कोणी असं वर्गाबाहेर उभं राहायची शिक्षा देतं का? आणि ते पण आठवडाभर? आम्ही आत्ता ना मोमोज खायला गेलो होतो, तिथे पण ते सर आले होते, ते समोर आले ना की काही ना काही प्रॉब्लेम होतोच। आता या गौरीचे बाबा म्हणतात, मी येऊ का त्यांच्याशी बोलायला? हे बघ काहीतरी म्हणजे मार्ग निघेल, काय अडचण आहे ते कळेल ना। गौरी म्हणते, नको नको बाबा, ते मला पुन्हा तिकडनं पण बोलतील की शाळेतल्या मुलांसारखं पालकांना घेऊन आलीस कॉलेजमध्ये वगैरे वगैरे, नको नको, मी करेल माझं मॅनेज। गौरीची आई म्हणते, अगं गौरी पण सरांना जर तू आवडतच नसली तर ते तुला सतत काही ना काही कारणावरनं शिक्षा करतील, त्यापेक्षा आधीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घे ना तू। गौरी म्हणते, नाही ग आई नको, हे बघ मला ना याच कॉलेजमध्ये शिकायचंय, या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला खूप मुलांचं स्वप्न असतं ग, आपल्या आवाक्यात नव्हतं म्हणून मी हे स्वप्न कधी बघितलंच नव्हतं, पण आता नशिबाने सगळं जुळून आलंय तर काय हरकत आहे, आणि का मी या कॉलेजमधनं नाव काढून घेऊ? आणि तसं पण
काहीही झालं तरी मी या कॉलेजमध्ये पहिला नंबर मिळवणारच आहे. गौरीची काकू विचार करत असते, त्या सरांना जर गौरी आवडत नसेल तर त्यांची मदत घ्यायला हरकत नाहीये, हिला कॉलेजमधनं काढून टाकायला. त्या जॅकीला सांगावंच लागेल, आता ही नको ते उपद्व्याप करणार आहे. असो, आता इकडे अभिमन्यू सरांनी आईस्क्रीम घरी सुद्धा आणलंय बरं का. आईस्क्रीम कोणाला आवडत नाही प्रेक्षकांनो, आम्ही तर 12 महिने खातो. आता ते मॅडमला द्यायला गेलेत आईस्क्रीम. आता शेखरला वाटतं त्या आईस्क्रीमवर डल्ला टाकावा, पण आता शेखर या मॅडम सहीबद्दल काही सांगतायत की काय या भीतीने आता तिथे जाऊन त्यांचं बोलणं ऐकतोय, म्हणजे अभिमन्यू सरांचं आणि पद्मिनी मॅडमचं. अभिमन्यू सर मॅडम जवळ जाऊन बसतात आणि आपुलकीने त्यांना म्हणतात, मॅडम तुम्हाला आईस्क्रीम आवडतं की नाही? हे बघा मी तुमचा आवडता फ्लेवर आणलाय. मॅडम आधी दचकतात खूप, तेव्हा अभिमन्यू सर म्हणतात, एवढं दचकू नका, मीच आहे, तुमचा आवडता आईस्क्रीम आणलाय, खा ना. शेखर बघा तिकडनं कसा डोकावतोय. आता मॅडम एक घास खातात आणि मग सही सही असं म्हणतात. अभिमन्यू सर म्हणतात, काय बोललात मॅडम तुम्ही? आता त्या पुन्हा एकदा सही हा शब्द उच्चारतात. आता अभिमन्यू सर म्हणतात, मॅडम हा काय शब्द बोलताय तुम्ही? कॉलेजमध्ये असताना तुमचा सगळ्यात नावडता शब्द होता सही. तुम्हाला आठवतं का कॉलेजमध्ये काय झालं होतं यावरनं? शेखर आता या दोघांचंही बोलणं ऐकतोय. आता प्रेक्षकांनो आपल्याला माहीची आठवण इथे दिसणार आहे, भूतकाळामधली. माही त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत बसलेला असतो आणि मागनं या मॅडम येत असतात. माही सतत बोलता बोलता म्हणतो, अरे ते पुस्तक आलंय, एका कॅरेक्टरचं एवढं सही कॅरेक्टरायझेशन केलंय ना त्यांनी. आता तो शब्द या मॅडमने ऐकलाय आणि त्या आता माहीला म्हणतात, वा वा सही आहे, कॅरेक्टरायझेशन एकदम सहीच आहे, मराठी भाषा छान छान, एकदम छान, सहीच आहे बरं का. आता अभिमन्यू म्हणजे माही म्हणतात, हे जनरल एक्सप्रेशन होतं मॅडम, आम्ही फक्त बोलत होतो, सिरियसली काहीच नव्हतं. त्यावर मॅडम म्हणतात, तेच ना, तुम्ही आजकालची मुलं मराठी भाषा अजिबात सिरियसली घेत नाही. मराठी भाषेचं गांभीर्य कुठे आहे तुम्हाला? अरे तुम्ही काय पुढच्या पिढीला शिकवणार रे? आता माही म्हणतो, तसं नाहीये मॅडम, एक छोटासा शब्द होता फक्त आणि आम्ही हे असं नेहमीच बोलतो. खरं तर आपल्या मराठीने आत्मसात, आता पुढे काही बोलणार माही. त्यावर मॅडम खूप चिडतात आणि म्हणतात, गप्प बस, एकतर चुकीचं बोलतोस आणि त्यावर त्याचं समर्थन करतोस, ही असली भाषा माझ्या कॉलेजमध्ये चालणार नाही. माही म्हणतो, मॅडम मराठी भाषा ही खूप प्रवाही आहे, इतर अनेक भाषांमधले शब्द मराठी भाषेने सामावून घेतलेत आणि म्हणूनच ती आज टिकून आहे. एका छोट्याशा शब्दावरनं तुम्ही एवढा मोठा गहजम करताय मॅडम. आता या मॅडम म्हणतात, अच्छा गहजम तर मी आत्ता करणार आहे. प्रेक्षकांनो प्लीज ज्यांना माहिती असेल ना त्यांनी मला गहजम या शब्दाचा अर्थ सांगावा. मला असं वाटतं कदाचित गैरसमज हा अर्थ असावा. तर मॅडम म्हणतात, गहजम, खरा गहजम तर मी आत्ता करणार आहे. प्राचार्यांची चुकीच्या कारणावरनं हुज्जत घालण्यासाठी मिस्टर अभिमन्यू राज शिर्के, मी तुम्हाला एका आठवड्यासाठी या कॉलेजमधनं रेस्टिकेट करतेय. आणि ही माहीसाठी अननेसेसरी शिक्षा होती प्रेक्षकांनो. आता मला तर असं वाटतंय कदाचित माहीवर प्रेम करते ना तन्वी, म्हणून मॅडम या माहीचा रागराग करायच्या. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता अभिमन्यू सर म्हणतात, मॅडम हे बघा, हे आईस्क्रीम खा बरं, नाहीतर वितळून जाईल ते. मॅडम आईस्क्रीम खातात खरं, पण आता सारखा तो सही शब्द त्यांच्या तोंडात आहे. अभिमन्यू सर म्हणतात, कसा गेला तुमचा आजचा दिवस? पण मॅडम मात्र नुसतं सही सही म्हणत असतात. शेखर घाबरतो आणि म्हणतो, बापरे, या म्हातारीला बोललेलं सगळं कळतं, आता माझं काही खरं नाही. अचानक अभिमन्यू सरांचं लक्ष तिथे पडलेल्या एका कागदाच्या बोळ्याकडे जातं आणि अभिमन्यू सर तो उचलतात. त्यावरती या मॅडमनी ज्या रेघोट्या मारलेल्या असतात ना, शेखरनी बळजबरी त्यांच्याकडनं सही घ्यायचा प्रयत्न केलेला असतो, त्या रेघोट्या असतात. पण आता अभिमन्यू सर बघतात तर आता मॅडमला म्हणतात, अरे वा, चित्रकलेचा छंद जोपासत आहात का? वा, छान छान काढलं तर चित्र, असं म्हणून आता ते भरवायला लागतात मॅडमला आईस्क्रीम. आता सकाळी आपण बघतोय कॉलेजमध्ये अभिमन्यू सर खूप सुंदर कविता शिकवत असतात. सर म्हणतात, भिजलेल्या पाण्यावर बगळ्यांचा शुभ्र थवा. गौरी बाहेर उभं राहून शंका विचारत असते सरांना, सर मला एक शंका आहे, कवीला त्याचं प्रेम विसरायचंय, अनुभव विसरायचेत, त्याला ज्या काही जखमा झाल्यात त्या त्याला पुसून टाकायच्यात, कारण त्याला सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय. पण तरी सुद्धा त्याने निसर्गाचं इतकं सुंदर वर्णन केलंय, असं का? हा विरोधाभास नाहीये का? अभिमन्यू सर म्हणतात, हो आहे, आणि तीच या कवितेतली गंमत आहे. कवितेतली सुद्धा आणि प्रेमातली सुद्धा. प्रेमात सुद्धा असंच असतं, आनंद असतं, सौंदर्य असतं आणि दुःख सुद्धा असतं.
आणि पुढे त्यांनी असा सीन दाखवलाय की अशाच पद्धतीने अभिमन्यू सर लेक्चर कंटिन्यू करतात आणि गौरी प्रत्येक वेळी तिच्या शंका बाहेरून विचारत, म्हणजे अभिमन्यू सरांचा शब्द न शब्द गौरी लक्षपूर्वक ऐकत असते. आता तेवढ्यात तिथे प्रिन्सिपल येतात आणि अभिमन्यू सरांना विचारतात, काय हे, अहो तुम्ही गौरीला शिक्षा दिलीये का? आता अभिमन्यू सर म्हणतात, गृहपाठ न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी शिक्षा करतोच. आता हे प्रिन्सिपल विचारतात, काय ग गौरी, तू खरंच गृहपाठ केला नाही का? गौरी म्हणते, सर मी गृहपाठ केला पण मी वही विसरले होते. अभिमन्यू सर म्हणतात, विद्यार्थी अशीच सबब देतात, हे काही नवीन नाहीये. आता गौरी म्हणते, सर मी सबब देत नाहीये, मी खरं सांगतेय. अभिमन्यू सर म्हणतात, हां हिला असं वाटत असेल हिने स्कॉलरशिप मिळवली तर ही कशी वागेल, पण असं नाहीये. आता गौरी म्हणते, हे बघा सर मला स्कॉलरशिप मिळाली असं मी कधी म्हटले का? कधीच नाही म्हटले, फक्त मी नवीन स्टुडंट आहे तर थोडंसं कन्सिडर करायचं असतं ना. अभिमन्यू सर म्हणतात, मी कोणालाही फायदा देत नाही आणि संशयात तर मुळीच नाही. आता लगेच गौरी म्हणते, हां कळलं ते इतक्या दिवसात. अभिमन्यू सर म्हणतात, काय काय बोललीस, पुन्हा बोल. गौरी म्हणते, हे बघा प्रिन्सिपल सर वहीच घरी विसरली म्हणून कोणी इतके दिवस वर्गाच्या बाहेर ठेवतं का? अभिमन्यू सर म्हणतात, वा रे वा, चोर ते चोर आणि वर शिरजोर का? प्रिन्सिपल सर म्हणतात, काय चाललंय तुम्हा दोघांचं, तुम्ही दोघंही विसरलात का? तुम्ही स्टुडंट आणि प्रोफेसर आहात ते काय लहान मुलांसारखं भांडताय? आता गौरी म्हणते, सॉरी सर, आणि अभिमन्यू सर पण म्हणतात, सॉरी सर. आता हे प्राचार्य सर म्हणतात, हे बघा अभिमन्यू सर, ही गौरी बाहेरनं उत्तर देते त्यामुळे इतर वर्गांना त्रास होतोय, जा गौरी आतमध्ये जाऊन बस. आता अभिमन्यू सर म्हणतात, सर माझं ऐकून तरी घ्या. प्राचार्य म्हणतात, मी कुठल्याच गोष्टीला विरोध केलेला नाहीये, हे बघा सर माझं ऐका, तिला वर्गामध्ये असू द्या, ती हुशार विद्यार्थिनी आहे. अभिमन्यू सर म्हणत असतात, माझं ऐकून तरी घ्या. प्रिन्सिपल म्हणतात, नाही नाही तिचं नुकसान करू नका बरं, जा गौरी आतमध्ये जाऊन बस बरं. प्रिन्सिपल सरांनी गौरीला आत बसण्यासाठी सांगितलं आणि ते निघून गेले. गौरी अभिमन्यू सरांकडे अशी बघते आणि चुपचाप आता वर्गामध्ये जाऊन बसते. अभिमन्यू सरांची आता चिडचिड होतीये, पण आता प्रेक्षकांनो इथून पुढचा जो प्रसंग आहे ना अप्रतिम दाखवलाय त्यांनी. अगदी अभिमन्यू सरांच्या बाबतीत पण असंच घडलं होतं. आता हा माही कॉलेजच्या बाहेर असतो तेव्हा मॅडम त्याला बघून चिडतात आणि म्हणतात, काय रे इथे काय करतोयस तू, तुला मी या आठवड्याभरासाठी रेस्ट्रिकेट केला होता ना, तू कॉलेजमध्ये बसता कामाच नाहीये. आता हा अभिमन्यू म्हणजे माही म्हणतो, मॅडम मी कॉलेजमध्ये कुठे बाहेर बसलोय. आता मॅडम म्हणतात इज इट, अरे हे तर कॉलेजचं प्रीमायसेस आहे. त्यावर माही म्हणतो, हो मॅडम मी तेच तर म्हणतोय, मी वर्गामध्ये कुठे बाहेर बसलोय ना प्रीमायसेसमध्ये. आता मॅडम म्हणतात, अच्छा तुला असं वाटतंय का, हे जे काय तू शब्दांचे खेळ करतोयस, असं हातावर हात धरून इथे बसलाय, मी इम्प्रेस होईल म्हणजे तुझं रेस्ट्रिकेशन रद्द करेल, तुला कॉलेजमध्ये एंट्री देईल, असं काही वाटतंय का तुला? त्यावर माही म्हणतो, नाही हो मॅडम मी कशाला इम्प्रेस करू तुम्हाला, मी माझं लिहितोय फक्त. आता मॅडम म्हणतात, तुझं लिहायला तुला हे कॉलेजचं प्रीमायसेसच भेटलं का? त्यावरती आता माही काही बोलणार. मॅडम म्हणतात, हे बघ तू मला इथे दिसला नाही पाहिजे, आता इथून ताबडतोब निघायचं, कळलं ना तुला? माहीला विनाकारण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दरवेळेला या गाडगीळ मॅडम द्यायच्या आणि आता अभिमन्यू सर सुद्धा तेच करताय. पण अभिमन्यू सर आता त्यावेळेला माही असताना विचार करतात की नाही मी तर आता इथेच बसणार आणि तेही आठवडाभर. म्हणजे अभिमन्यू सर अगदी सेम टू सेम गौरीसारखेच आहेत प्रेक्षकांनो. आता अभिमन्यू सर खूपच डिस्टर्ब झालेल्या प्रकारामुळे आणि ते एका वर्गाच्या समोरून जात असतात तेव्हा त्यांना तन्वीची आठवण येते आणि त्यांचे डोळे गच्च भरून आलेत आता. आणि आता त्यांना गौरी पण आठवते आणि तन्वी सुद्धा आठवते आणि त्यांना झालेला भूतकाळ आठवून प्रचंड त्रास होतोय. प्रेक्षकांनो मला अजून सुद्धा असं वाटतंय कुठेतरी की ही जी गौरी जी त्यांनी दाखवली आहे ना ती अभिमन्यू सरांची कदाचित मुलगी असावी, कारण आतापर्यंत त्यांनी फक्त तन्वी आणि अभिमन्यू सरांचीच लव्ह स्टोरी दाखवली आहे. गौरीबद्दल असं काही आहे म्हणजे मला असं वाटलं म्हणून मी शेअर करते तुमच्यासोबत. आता अभिमन्यू सरांना अनइझी व्हायला लागतं तेव्हा निनाद सर त्यांना बघतात आणि म्हणतात, अरे काय झालं तुला, काही त्रास होतोय का, ये इथे आतमध्ये बसूयात, पाणी पी बरं. आता अभिमन्यू सर म्हणतात, नाही अरे ठीक आहे मी, पण आता ते तिथे स्टाफ रूममध्ये जातात आणि पाणी वगैरे देतात निनाद सर अभिमन्यू सरांना. आणि प्रेक्षकांना पुढे बघा अभिमन्यू सरांनी काय बोललंय, सुंदर अप्रतिम. आता निनाद सर म्हणतात, काय झालं अभि, तू इतका का डिस्टर्ब आहेस, TYच्या वर्गावर लेक्चर होतं का तुझं? अभिमन्यू सर जरा इमोशनल झालेले असतात. आता निनाद म्हणतात, अभि
हे बघ, जे आहे ना ते तू बदलू शकतोयस का? नाही ना, मग त्रास का करून घेतोयस? हळूहळू सगळं नीट होईल. थोडासा स्ट्रॉंग हो आता अभि. त्यावर अभिमन्यू सर म्हणतात, कसं होऊ रे स्ट्रॉंग? अरे वर्गामध्ये अशी अशी बसते रे समोर माझ्या, कुठलाही प्रश्न विचारला ना तर पटकन उत्तर देते रे. माझा शब्दन शब्द लक्ष देऊन ऐकत असते. माझी हिंमतच होत नाही रे तिच्याकडे बघण्याची. मी कसं सहन करू हे सगळं? निनाद सर म्हणतात, तेच म्हणतोय रे मी. अभि वेळ दे स्वतःला. अरे इनमीन 4 दिवस झालेत रे तुला लेक्चर घेऊन. अभिमन्यू सर म्हणतात, अरे म्हणूनच मला आता हा त्रास पुन्हा सहन करायचा नाही. बघ मी खूप प्रयत्नपूर्वक या सगळ्या त्रासातनं बाहेर पडलोय. तन्वीच्या जाण्यानंतर मी कसा बसा सावरलोय. तन्वी अचानक निघून गेली, नंतर माझी आई निघून गेली रे, आणि पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं माझं. अर्पिताने सुद्धा मला अजूनही माफ केलेलं नाहीये. ती आईला जाण्यासाठी मला जबाबदार धरते रे. तेव्हा माझ्या आजूबाजूला कोणी नव्हतं रे. माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवेल त्याला, ज्याला मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकेन, असं कोणीच नव्हतं रे मला. आतल्या आत मी स्वतःशी झगडत होतो, एकटा सगळं सहन करत होतो रे निनाद. जगण्याची शुद्ध नव्हती, खाण्यापिण्याची शुद्ध नव्हती. फक्त थेरपिस्ट जर मला भेटले नसते ना तर यातनं मी बाहेर नसतो निघालो रे. मी आज असतो की नसतो तेही मला नाही माहिती. म्हणजे अचानक त्या आल्या, म्हणजे त्या मॅडमचं प्रकरण झालं आणि असं वाटलं की आपण त्यांची जबाबदारी घ्यावी, म्हणून मी त्यांची जबाबदारी घेतली. पुन्हा नेटाने अभ्यासाला लागलो, परीक्षा दिली आणि पुन्हा याच कॉलेजमध्ये येऊन पडलो रे. हे बघ, पुन्हा तेच कॉलेज, पुन्हा तोच बेंच, तोच वर्ग, सगळं तेच ते. सगळीकडे तन्वीच्याच आठवणी होत्या रे आजूबाजूला. हे सगळं कमी होतं की काय, म्हणून तिच्यासारखीच दिसणारी मुलगी ही गौरी, ती माझ्या आयुष्यात आली. आता ना माझ्यात सहन करायची ताकद नाही राहिली रे निनाद. अभिमन्यू सर रडायला लागतात आता. अभिमन्यू सर म्हणतात की मी हे सगळं माझ्यासाठी नाही करत आहे. हे बघ, मला काही झालं तर मॅडमकडे कोण बघेल रे निनाद? तूच सांग. हे बघ, मी हे सगळं मॅडमसाठी करतोय. मी हे सगळं नाही सहन करू शकत आहे रे निनाद. खरंच मला त्रास होतोय. आता निनाद सर म्हणतात, अभि अरे कळतंय मला, मान्य आहे सगळं, पण हे बघ राहून असं वाटतं रे की गौरीची काय चूक आहे रे या सगळ्यामध्ये. अभिमन्यू सर स्वतःला सावरत म्हणतात, आता तिच्या नसलेल्या चुकीची शिक्षा तिला द्यायची नाही असं ठरवलंय मी, म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. आता निनाद सर म्हणतात, अभि काय ठरवलंयस तू? ऐक माझं. अरे कुठे निघालास तू? अभिमन्यू सर आता पटकन उठतात आणि प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जातात. आता प्रिन्सिपल म्हणतात, काय झालं अभिमन्यू सर, काय प्रॉब्लेम आहे का? अभिमन्यू सर म्हणतात, सर मला ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आणि मी ठरवलंय की मी टीवायला शिकवणार नाहीये. आता प्रिन्सिपल सर एकदम म्हणतात, काय काय बोलताय तुम्ही? तिथे एक पिऊन दादा असतात. तेव्हा हे प्रिन्सिपल सर त्यांना ओरडतात आणि म्हणतात, निघा, काय चाललंय इथे? त्यावरती आता हे प्रिन्सिपल सर अभिमन्यू सरांना म्हणतात, हे बघा सर, गौरीला तुम्ही दिलेली शिक्षा मी कमी केली म्हणून तुम्ही एवढं मनाला लावून घेतलं का? आता हे सर म्हणतात, नाही हो सर, तसं काही नाही आहे, पण मला खरंच मनापासून वाटते की मी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचा पाया पक्का करू शकतो. सर तसं पण ना सगळ्या शैक्षणिक म्हणजे पॉलिसी बदलल्या आहेत आणि फर्स्ट इयर सेकंड इयर तसेच कच्चा पाया घेऊन माझ्याकडे शिकायला येतात. मला त्रास होतो त्यांना शिकवायला. हे बघा सर, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस कमी असतो. अभिमन्यू सर म्हणतात, तोच तर आपल्याला वाढवायला हवा ना. त्यावर हे प्राचार्य म्हणतात, ते काही नाही, टीवायचा रिझल्ट हा जास्ती महत्त्वाचा आहे. मी सांगतोय ना, तुम्ही टीवायला शिकवायचं म्हणजे शिकवायचं. अभिमन्यू सर म्हणतात, अहो माझं ऐकून तरी घ्या. पण प्रिन्सिपल सर त्यांना काहीच बोलू देत नाही. आणि आता अभिमन्यू सरांना आलंय टेन्शन, काय करावं. पण आता ते प्राचार्य सरांना फोन येतो कोणाचा तरी आणि ते तिथून निघून जातात. आता अभिमन्यू सर पुन्हा एकदा स्टाफ रूममध्ये आलेत आणि आता काहीतरी लिहिलंय त्यांनी. आणि आता निनाद सर बघतायत लांबनं काय चाललंय यांचं, काय लिहितोय हा अभि. आता त्यांनी पिऊन दादाला बोलवलंय आणि त्यांना सांगतात की हे बघ, हे घे, हे लेटर घ्यायचं आणि हे बघ, हे पत्र घे आणि कालेनकर कॉलेजच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना द्यायचं आणि त्यांना सांगायचं की अभिमन्यू राजेश शिर्केंनी दिले आणि हे पत्र फक्त त्यांच्या हातात पडलं पाहिजे, इतर कोणाच्याही नाही. आणि आता ते पिऊनदादा म्हणतात, बरं सर चालेल. आणि अभिमन्यू सर जाता जाता त्याला रिक्षेचे पैसे सुद्धा देतात. निनाद सरांना कळतंय काहीतरी गडबड करू लागलाय अभि. पण प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता पुढे आपण बघणार आहोत. या मालिकेमध्ये आपल्याला उद्या दहीहंडी बघायला मिळणार आहे, पण त्यासोबत एक भन्नाट गंमत बघायला मिळणार आहे. आता ह्या गौरीला त्रास द्यायचा म्हणून हे बाकीचे पोरं तिच्या डोळ्याला पट्टी बांधून
दही हंडी फोडायला सांगतात तिला आणि नेमकी गौरीच्या डोळ्याला पट्टी बांधल्यावर तिथनं अभिमन्यू सर क्रॉस होत असतात आणि गौरी जोरात तो दांडा त्यांच्या डोक्यात घालते आणि ते पटकन पडतात. प्रेक्षकांनो, मला नाही वाटत अभिमन्यू सरांना पुन्हा तन्वी आठवेल कारण एवढ्या जोरात त्यांना तो दांडा बसलाय. पण उद्याचा भाग बघायला प्रचंड मजा येणार आहे. आजचा भाग पण भारी होता की. चला तर मग मला कमेंट करून नक्की कळवा कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. मी तुमच्या कमेंटची वाट बघेन. आणि हो प्रेक्षकांनो, ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर ती माझी पोचपावती मला मिळते की मी छान काम करतेय, म्हणून सबस्क्राईब करायचं असं चॅनलला. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.